नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त झणझणीत असा मटन रस्सा करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकाल किती सुंदर अशी तर्री आली आहे, म्हणजेच कट आलाय आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. मटन म्हटलं तर खूप वेळ लागतो, परंतु कमीत कमी वेळेमध्ये खूप सुंदर असं मटन कसं बनवायचं याची रेसिपी मी दाखवलेली आहे. रेसिपी संपूर्ण टिप्स आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला खरंच नक्की विसरू नका. तर इथे मी मटण स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे. तर बघा, मटणामध्ये मी थोडीशी कलेजी म्हणजे काळीज म्हणतात ते सुद्धा आणलेलं आहे. तर आता सर्वात अगोदर उभा चिरलेला एक कांदा मी या ठिकाणी घातलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट 1 मोठा चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा आता इथे मी हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सगळं मिश्रण ना व्यवस्थित ह्या मटणाला लावून घ्यायचं आहे. अगदी म्हणजे मटणाला व्यवस्थित ते मॅग्नेट झालं तर मटण खरंच चवीला खूप छान होतं. तर हा मसाला अगोदर वापरायचाच आहे, डायरेक्ट मटण शिजायला घालायचं नाही. आणि असं केल्यानंतर एक अर्धा तास तरी आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि तुमच्याकडे वेळ असेल तर आणि नसेल तर डायरेक्ट केलं तरी काहीच हरकत नाही, खूप सुंदर मटण होतं. त्यानंतर गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये हे सगळं मटण टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं आपण असंच परतून घेणार आहोत. 1 मिनिटाने परतून थोडा वेळ थांबून हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये ना खूप झटपट मटण होतं, परंतु तरी पण कुकरमध्ये केलेलं मटण चवीला लागत नाही असं म्हणतात. परंतु जर असं स्टेप बाय स्टेप केलं तर खरंच मटणाला खूप छान चव येते. आता बघा, मी मटण परतून घेतल्यानंतर कुकरवर एक झाकण ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता हे पाणी बघा पूर्ण गरम होईपर्यंत मी ताट काढलेलं नव्हतं. आता मटणाला किती छान असं पाणी सुटलंय. जसं जसं ताटातलं पाणी गरम होत जातं तसंच मटणाला पाणी सुटत जातं. त्यामुळे ही स्टेप करा. यामुळे काय होतं, मटणातला जो लालपणा असतो ना तो असा मुरला जातो आणि मटण चवीला खूप छान होतं. जर तुम्ही डायरेक्ट कुकरला लावलात तर त्याचा जो लालपणाची चव असते ना ती मटणात लागते आणि मग अजिबात रस्सा छान होत नाही. आता त्यानंतर गरजेनुसार मी गरम पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता त्यानंतर कुकरला झाकण लावल्याने 4 शिट्ट्या करून घेणार आहे. मसाल्यामध्ये खोबरं भाजून घेतलंय, कांदा भाजून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण वाटलेलं होतंच, तर त्यातलं निम्म मी यातच भांड्यात ठेवलेलं. आता हा जो आपण बाकीचा मसाला आहे ते यामध्ये ऍड करूया आणि छान असं थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर थोडीशी कोथिंबीरचे 2-3 देठ राहिलेत तर काहीच हरकत नाही. मसाला छान आपला असा बारीक झालेला आहे. आता मटण बघूया शिजलंय का, तर 4 शिट्ट्यांमध्ये मटण सहज शिजलं जातं. तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं मटण शिजलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण कुकरचं झाकण काढतो ना तेव्हा ते सहजासहजी निघालं पाहिजे इतपत कुकर गार करून घ्यायचं आहे. शिट्टी उचलून झाकण काढायचं नाही. तर त्यामुळे काय होतं, मटण आतलं कच्चं राहू शकतं. त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतर म्हणजे सहज टोपण निघेल असं कुकर गार झाला पाहिजे. आता पातेल्यामध्ये बघा मी तेल घातलेलं आहे 1.5 चमचा. त्यानंतर छान असं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मसाला घातलेला आहे. आता मसाला 2 ते 3 मिनिटं असाच परतून घ्यायचा आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळद पावडर अर्धा चमचा टाकली. आता इथं लाल तिखट बघा, हा आमचा घरगुती मसाला आहे, त्यामुळे मी जिरा पावडर, धना पावडर काहीही ऍड करत नाहीये, गरम मसाला सुद्धा ऍड करत नाहीये. तर 4 चमचे इतकं मी लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे अगदी व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे. तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तुम्ही धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला 1-1 चमचा ऍड करा. हा आमचा घरगुती मसाला आहे, ह्याच्यामध्ये सर्व मसाल्यांचं अगदी योग्य प्रमाण आहे, त्यामुळे हा मसाला एक्स्ट्राचे मसाले मी काही ऍड केलेले नाहीत. आता बघा हा छान असा ड्राय होईपर्यंत आपण हा मसाला परतून घेतलाय. आता यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला त्यामध्ये थोडं पाणी टाकून मी खळबळून यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. आता हे थोडंसं पाणी आटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकाल मस्त असं पाणी आटलेलं आहे आणि छान अशी तर्री कट भाजीला आलेली आहे. आता हे मटण जे शिजवलेलं होतं आपण ते रश्श्या सकट यामध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपण ऍड करून घेऊयात, हे ढवळून घेऊयात.
आणि आता मस्त अशी खळखळून ह्या मटणाच्या रश्श्याला उकळी आणायची आहे. तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर पाणी गरम करून यामध्ये ऍड करा, नाहीतर मटणाच्या रश्श्याची चव जाते जर थंड पाणी ऍड केलं तर. तर आता ह्याला खळखळून उकळी आणूयात आणि मस्त असं झणझणीत तर्रीदार रश्श्यासाठी खरंच एक लाईक करा, कारण खूप साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे. अगदी जास्त काही मसाल्यांचा वापर न करता झटपट होणारी मटण रश्श्याची रेसिपी आहे ही. चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ अपलोड होत असतो, तर थोडे दिवस माझे व्हिडिओ आले नाहीत तर प्लीज सॉरी. आता यापुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करते. तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हसत राहा. थँक्यू.